मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा आपल्याला मुंबईत बघायला मिळतोय। कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्टेशन दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे। अप आणि डाऊन दोन्ही बाजूच्या लोकल या सध्या उशिराने धावत आहेत। ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होताना आपल्याला बघायला मिळतात। मुंबईमध्ये महत्त्वाची अपडेट येते आहे। एक तासाचा पाऊस सुरू आहे आणि त्यातच आता मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा सुद्धा समोर येत आहे। कल्याण ठाकुर्ली स्टेशनच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते। अप आणि डाऊन दोन्ही बाजूच्या लोकल यामुळे उशिराने धावत आहेत। ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत। तर आज सोमवार आहे, कामाचा पहिलाच दिवस आठवड्याचा आणि याच दिवशी अशा पद्धतीने हा तांत्रिक बिघाड समोर आल्यामुळे लोकल उशिराने धावत आहेत। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। एकतर रात्रीपासून सुरू असलेला संततधार पाऊस, त्याचबरोबर सकाळपासून सुद्धा असाच पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी रस्ते मार्गावरती सुद्धा परिणाम झालेला आहे। आणि अशातच आता रेल्वेबद्दलची महत्त्वाची अपडेट येते आहे। मध्य रेल्वेची अपडेट आहे, कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान या ठिकाणी तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उशिराने धावते अशा स्वरूपाची माहिती समोर येते। आणि याविषयीची ताजी अपडेट आपण घेऊया। प्रतिनिधी प्रदीप भणगे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, साधारणपणे किती मिनिटं उशिराने रेल्वेची वाहतूक सुरू आहे, कसा परिणाम एकूणच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती आपल्याला याचा बघायला मिळतोय? आपण जर बघितलं तर कल्याण स्थानकाला ठाकुर्लीकडील जो सिग्नल आहे या सिग्नलमध्ये यंत्रणात बिघाड झालाय, त्यामुळे मध्यवर्गीय ही पूर्णपणे विस्कळीत आहे। अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील सर्वच गाड्या अनिश्चित काळापर्यंत उशिराने धावत असल्याची रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर यामुळे कल्याण असेल, डोंबिवली असेल, दिवा असेल या स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे। अनेक जे प्रवासी आहेत ते आता रिटर्न फिरू लागलेले आहेत। आपण जर बघितलं तर दर 2 दिवसानंतर मध्य रेल्वेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्यामुळे प्रवासी हे वैतागलेले आहेत। आज 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आज आठवड्याचा पहिला वार सोमवार आहे, त्यामुळे प्रवासी आणि सर्वच नागरिक हे कामाला निघाले होते। मात्र पहिल्या दिवशी खोळंबा झाल्याने प्रवासी हे फार वैतागलेले आहेत। प्रदीप, सिग्नल यंत्रणेमध्ये झालेला हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आणि सगळी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी साधारणपणे किती वेळाचा लागू शकेल, याबद्दलची काही माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे का? याबाबतची माहिती काही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेली नाही आहे। मात्र ज्या मध्य रेल्वेच्या गाड्या, दोन्ही साईडच्या गाड्या आहेत, या उशिराने धावत आहेत। धन्यवाद प्रदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक आपल्याला विस्कळीत झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। दोन्हीकडची वाहतूक या ठिकाणी प्रभावित झालेली आहे। दोन्हीकडची वाहतूक सध्या उशिराने सुरू असल्याची माहिती समोर येते आहे।